आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मम्मा मला तुमची काळजी कळते पण श्रावणी तिला वाऱ्यावर सोडू असं वाटतंय तुला? ती आमची पण जबाबदारी आहे, पण तुझी आई म्हणून आम्हाला तुझी किती काळजी वाटते याचा विचार तू नाही करे करणार? मम्मा मला काहीही कळत नाहीये, मला तुमचं वागणंच कळत नाहीये। आधी तुम्ही शब्द दिला की तुम्ही श्रावणी आणि माझं लग्न लावून देणार, श्रावणीला एक्सेप्ट केलं या घराची सून म्हणून बाळा सकट, आणि आज तिला डायरेक्ट अबॉर्शन कर असा सल्ला दिला। सल्ला? आम्ही? बेटा तू विसरतोयस, तू आणि श्रावणी तुम्ही दोघं म्हणालात की मम्मा काही मार्ग असेल तर सांगा। म्हणजे तुम्हा दोघांना काही वेगळं सुचतंय का? हा मार्ग तुम्हा दोघांना सांगताना आम्हाला किती त्रास झालाय याची तुम्ही कल्पनाच नाही करू शकत। बट आम्ही तो त्रास सहन केला आणि तुम्हा दोघांच्या भल्यासाठीच आम्ही हा निर्णय तुम्हाला सांगितला। आमच्या भल्यासाठी? मम्मा ते आमचं बाळ आहे आणि या अबॉर्शनमुळे श्रावणीच्या जीवाला धोका आहे। मम्मा नो नो वे, मी हे अबॉर्शन होऊ देणार नाही। आणि मग काय करणार? तमाशा बघत उभं राहणार? अक्षय बेटा तुला कळतंय का? जर उद्या या जगाला कळलं की श्रावणी लग्नाआधी प्रेग्नेंट आहे तर शील बी रुईन्ड, तिची चीत होईल सगळीकडे। कळतंय का तुला? नाही पैशांनी सगळं विकत घेता येतं, रिस्पेक्ट नाही। एकदा अब्रू गेली ना की गेली। तुझ्या हट्टापायी किती नुकसान होईल हे कळतंय का तुला? आणि आम्ही ते होऊ देणार नाही। नथिंग डुईंग। आमचा निर्णय झालाय, तू उद्याच्या उद्या US ला जातोयस, दॅट्स इट। डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड। यशोधरा, यशोधरा, अगं काय चाललंय हे सगळं? आधी त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचं लग्न ठरवलंस आणि आता त्याला US ला पाठवतेस? मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही, तुला माहिती आहे। आणि तरीही मी बोलले तर नाही चालणार ना? अगं तुला आवडत नाही म्हणून कुणी बोलायचं नाही, पण दुसऱ्याच्या आवडीनिवडी सुद्धा तू विचारात घेणार नाहीस, नाही का? कसं आहे नाही, जेव्हा एखादी मांजर आपल्या बाळाला आपल्या पिल्लाला जबड्यात पकडून इकडचं तिकडे नेत असते ना, तेव्हा समोरच्याला वाटत असतं अरे बापरे जबड्यात बाळ पकडलंय, आता त्या बाळाला दात लागतील, जखम होईल। पण समोरचे हा विचार करत नाही की आईचे दात बाळाला कधीच लागत नाही।